म्हणजे काय काढलं नाही म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती आहे. म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती तुमचा काय संबंध नाही. थोडे आमचे संबंध त्यांचे असतात. त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की निलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या. ही विनंती मला स्वतः केली. ज्यांना निलेश लंकेचं नाव आलं त्यावेळी त्यांची झोप मिळाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि त्यांना हे समजायला हवं होतं. पार्लमेंटमध्ये कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे. माझ्या वाचनामध्ये आलं की त्यांच्याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला की पार्लमेंटमध्ये कोणत्या भाषेत बोला. आता हा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला ते पार्लमेंटचे सभासद होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि त्यांना हे समजायला हवं होतं. पार्लमेंटमध्ये कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे. पार्लमेंटमध्ये मी स्वतः कधी इंग्रजीत बोललो, कधी हिंदीमध्ये बोललो आणि शुद्ध मराठीसुद्धा बोललो. मराठीत बोलायचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या भाषणाचं शब्दशः हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिथं भाषांतर होतं. त्यामुळे निलेश लंके या जिल्ह्यातल्या लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील. आणि मला असं समजलं निलेश लंकेच्या पत्नी राणी लंके तिच्या खाली बसतात. आता त्या बसल्या माझी मोठी आठवण दिसली तर त्यांच्या लग्नाचा वाजवायचे. त्यावेळेस त्यांच्या लग्नाचा वाजवायचे म्हणून फुल आणून ठेवली. पण त्यांनी दुसऱ्या त्याचा स्वभाव असाच आहे, स्वतःसाठी काही ठेवायचंच नाही. तर ठीक आहे, किंवा सगळ्यांच्या उचित आहे त्या दोघांचंही ते अंतःकरणापासून अभिनंदन करतो. आणि निलेश लंकेचा विषय सुद्धा राणी लंकेचं मी अभिनंदन करतो. ते आपल्या नवरा त्यांनी सांगा अखंड लोकांच्याच असतो. घरात राहते कल्याणाचं संकट आलं मला दिवस आठवत नाही पण महिना नाही हे दिवस कधी घेतलाच नाही. ते गेले नाही ते लोकांची सेवा करण्यासाठी जीवनाची सेवा करण्यासाठी आणि ते काम केले अखंड तेवढंच दुसरी कोणची वायर हिरा बंद पडून तीच वायर शाळेत जाणाऱ्या मुली 300-400 वर्ष चालत आहेत. त्यांच्या लक्षात असतं. आणि 8,000 मुलींना सायकली मोफत दिली. ते लहान गोष्टी ते केलं काम केलं. अशी अनेक कामं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केली. त्याच्यामुळे लोकांच्या साठी आपलं जीवन आहे हा निर्णय या पशुपतींचा आहे आणि अशाच आयुष्यामध्ये केली. आणि त्यामुळे लोकांच्या साठी आपलं जीवन आहे हा निर्णय या पशुपतींचा आहे. आणि अशांचा आज या ठिकाणी लोकसभेच्यासाठी आपण चर्चा करतो आहोत. माझी खात्री आहे की तुम्ही मोठ्या मतांनी त्यांना विजय केला. टीका करणारे लोक त्यांच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही.
ते टीका करतात माझ्यावर कसं. बाळासाहेबांचा त्यांचा अत्यंत आवडता विषय, त्या बाळासाहेबांच्या जरा जास्त टीका करतात. पण या लोकांना हे आठवत नाही की त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये बाळासाहेब असोत किंवा माझ्याकडनं असोत काही ना काहीची मदत ही त्यांना झालेली आहे. कदाचित बाळासाहेबांना आठवत असेल किंवा नसेल, बाळासाहेब विखे यांना निवडणुकीला उभं राहायचं होतं. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. त्यांची निवडणूक सोपी नव्हती. त्यांना यश संपादन करायचं असेल तर भाऊसाहेब थोरातांची त्यांना मदत हवी होती आणि ती मदत मिळेल याची खात्री त्यांना नव्हती. माझ्यापुढे हा प्रश्न मांडला. या जिल्ह्यात दौऱ्याला होतो. रात्री 1 वाजेपर्यंत माझ्या बैठका चालू होत्या आणि त्यानंतर हा प्रश्न माझ्यापुढे मांडला. मी बाळासाहेबांना म्हटलं की त्याला गाडीत बसू, आपण जोराला जाऊया भाऊसाहेब थोरातांच्या गावी, भाऊसाहेबांना भेटूया, त्यांची काही तक्रार असेल, आपली काही चूक होत असेल तर माफी मागूया, दुरुस्त करूया. आणि प्रॅक्टिकली रात्री 3 वाजता जोराला बाळासाहेबांना मी घेऊन गेलो. भाऊसाहेबांना झोपेतनं उठवलं, त्यांच्याशी विचारविनिमय केला, झालं गेलं विसरून जा विनंती केली. त्यांनी मोठ्या अंतःकरणाने सगळ्या गोष्टी माफ केल्या आणि शब्द दिला की आम्ही तुम्हाला मोठ्या मताने विजय करू. आणि तो विजय त्यांनी संपादन करून दाखवला. आणि त्यामुळे ज्या लोकांना त्यांची राजकारणाची म्हणजे संसदेची, त्याच्या आधी जिल्हा परिषद सरकारी संसद ते होते, पण लोकसभेला जाण्याचा रस्ता ज्यांनी खुला केला, आज त्यांच्या कुटुंबियांच्यावर टीका टिप्पणी करायची. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की माणुसकी नाही. अनेकांच्या टीका केली जाते. आता या लोकांच्याबद्दल काय सांगायचं? जे लोक किती पक्ष बदलले, कधी शिवसेनेत होते, शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये आले, विरोधी पक्ष नेता झाले, विरोधी पक्ष नेता उपभोगलं, ते सोडून दिलं, भाजपमध्ये गेले आणि आता मंत्री म्हणून त्या ठिकाणी बसले आणि आज टीका टिप्पणी करत असतात. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, या लोकांना आत्मविश्वास नाही आहे. निवडणुकीला उभे राहतात, त्यांना निलेश सरकारची चिंता ही नक्की वाटत असेल. मी जाहीरपणाने सांगतो, जबाबदारीने सांगतो, मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे पाठवलं 3 आठवड्याच्या पूर्वी. ते उद्योगपती माझ्याकडे आले. म्हणजे काय काढलं नाही, म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती आहे. म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती तुमचा काय संबंध? नाही, थोडे आमचे संबंध त्यांचे असतात. त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की निलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या. ही विनंती मला स्वतः केली. ज्यांना निलेश लंकेचं नाव आलं त्यावेळी त्यांची झोप मिळाली. जे माझ्या दादाच्या संबंधी कधीच त्यांनी पाऊल टाकलं नाही. त्यांनी एका मोठ्या माणसाला माझ्याकडे पाठवलं. याचा अर्थ हा आहे की तुमच्याकडे सत्ता असेल, तुमच्याकडे साधनं असतील, पण इथं माणुसकी आणि सामान्य माणसाचं प्रेम हा खजिना ज्यांच्याकडे त्या निलेश लंकेचा विचार त्यांना करणं शक्य नव्हतं.